मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ड्रग इन्स्पेक्टर एक्झामसाठी महत्त्वाचे जे काय PYQ क्वेश्चन आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, हे क्वेश्चन मागील बिहार ड्रग इन्स्पेक्टर एक्झाममध्ये या ठिकाणी विचारलेले आहेत. त्यामुळं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आहेत मित्रांनो. हे क्वेश्चन रिपीट होण्याचे चान्सेस अधिक आहेत. त्यामुळे तर या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे, टू रिटेन द analgesic activity of salicylate the hydroxyl group must be at. जे काय सॅलिसायलेटमध्ये जे काय अनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी शो करण्यासाठी जे काय हायड्रॉक्झिल ग्रुपची जी काय पोझिशन कशी असायला पाहिजे, तर ती आहे ऑर्थो पोझिशनला जो काय हायड्रॉक्झिल ग्रुप आहे तो असणं गरजेचं आहे. ओके, तरच काय होईल, अनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी मिळेल. ओके, त्यानंतर ड्रग प्रोड्युसिंग कोलेस्टॅटिक जॉन्डिस इज लायकली टू बी. तर कोणत्या ड्रगचा साईड इफेक्ट हा कोलेस्टॅटिक जॉन्डिस आहे, तर त्याचं उत्तर आहे क्लोरप्रोमॅझिन. क्लोरप्रोमॅझिन हा ड्रग काय करतो, कोलेस्टॅटिक जॉन्डिस काय करतो, प्रोड्यूस करतो. त्याचबरोबर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्होलाटाईल ड्रग मे बी बेस्ट ॲडमिनिस्टर्ड बाय. तर मित्रांनो, जेवढे काय व्होलाटाईल ड्रग आहेत किंवा मग गॅसेस ड्रग आहेत ते जनरली इनहेलेशनल या रूटनं काय केले जातात, ॲडमिनिस्टर केले जातात आणि लंग्समार्फत अशा ड्रगचं काय होतं, चांगल्या प्रकारे ॲब्सॉर्प्शन होतं. तर उत्तर आहे इनहेलेशनल रूट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲक्शन ऑफ हेपॅरिन इज अँटॅगोनाइज्ड बाय. हेपॅरिनची ॲक्शन कोणत्या ड्रगनं काय केली जाते, अँटॅगोनाइज केली जाते, तर ती आहे, त्याचं उत्तर आहे प्रोटॅमाइन सल्फेट. तर मित्रांनो, जे काय हेपॅरिन जो ड्रग आहे हा काय आहे, अँटीकोगुलंट आहे आणि त्याची जी काय ॲक्शन आहे ती काय केली जाते, प्रोटॅमाइन सल्फेट या ड्रगनं किंवा या ड्रग सबस्टन्सनं काय केलं जाते, अँटेगोनाइज केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस ऑफ बायोट्रान्सफॉर्मेशन नेसेसरीली इनॅक्टिवेट द ड्रग. तर या ठिकाणी क्वेश्चन आहे की जे काय बायोट्रान्सफॉर्मेशन आहे म्हणजेच मेटाबॉलिझम. बायोट्रान्सफॉर्मेशनला आपण काय म्हणतो, मेटाबॉलिझम. त्या मेटाबॉलिझमच्या कोणत्या प्रोसेसमध्ये ड्रगचं इनॅक्टिवेट होतं, ड्रग इनॅक्टिवेट होतं, तर ती प्रोसेस आहे कंज्युगेशन. तर कंज्युगेशन या फेजमध्ये ड्रगचं काय होतं, ड्रग इनॅक्टिवेट होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इथिल अल्कोहोल इज मेटाबॉलाइज्ड इन द लिव्हर बाय विच प्रोसेस, ऑक्सिडेशन प्रोसेस. तर लिव्हरमध्ये इथिल अल्कोहोलचं जे काही मेटाबॉलिझम आहे ते ऑक्सिडेशन या प्रोसेसनं घडून येतं. हे ऑक्सिडेशन आहे, त्याचं काय करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आणि एस्टिमेशन ऑफ पोटेन्सी ऑफ ड्रग विथ रेफरन्स टू स्टँडर्ड ऑन अ बायोलॉजिकल इंडिकेटर. तर जे काय ड्रगची पोटेन्सी एस्टिमेट करण्यासाठी आपण कोणती मेथड यूज करतो, तर ती आहे बायोअसे. ओके, त्यामध्ये आपण काय करतो, जे काय बायोलॉजिकल इंडिकेटर आहे हा या ठिकाणी यूज करतो. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, बायोअसे. त्यानंतर प्रोलॉंग्ड अँड रिपीटेड यूज ऑफ ड्रग मे लीड टू अकरन्स ऑफ. मित्रांनो, जेव्हा एखादा ड्रग रिपीटेड आणि जास्त वेळासाठी आपण यूज करत असू तेव्हा त्या ड्रगचं त्या पर्टिक्युलर डोसला ॲक्शन शो होत नाही. त्या ड्रगची ॲक्शन मिळवण्यासाठी आपल्याला त्या ड्रगचा डोस इन्क्रीज करावा लागतो. त्याच कंडिशनला आपण काय म्हणतो, टॉलरन्स असं म्हणतो. या टॉलरन्स या कंडिशनमध्ये काय होतं, ड्रग जास्त काळासाठी यूज केल्याच्या नंतर पर्टिक्युलर डोसला त्या ड्रगची ॲक्शन शो होत नाही. त्या ड्रगची ॲक्शन शो करण्यासाठी आपल्याला ड्रगचा जो काय डोस आहे तो काय करावा लागतो, इन्क्रीज करावा लागतो. त्याच कंडिशनला आपण काय म्हणतो, टॉलरन्स असं म्हणतो. त्यानंतर ड्रग अब्सॉर्प्शन इज बेटर विथ. जे काय ड्रगचं जे काय अब्सॉर्प्शन आहेत ते लिपिड सोल्युबल ड्रग जे आहेत त्यांचं चांगल्या प्रकारे या ठिकाणी काय होतं, बॉडीमध्ये अब्सॉर्प्शन चांगल्या प्रकारे होतं. म्हणजेच जे काय लिपिड सोल्युबल ड्रग आहेत ते काय होतात, बॉडीमध्ये चांगल्या प्रकारे अब्सॉर्ब होतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ ड्रग इज इंट्रोड्यूस्ड इन टू द ल्युमेन व्हेन ॲट लिस्ट फॉर 1 hour अँड ॲडमिनिस्ट्रेशन इज नोन ॲज. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, इंट्राव्हेनस इन्फ्युजन. इंट्राव्हेनस इन्फ्युजन, त्याला IV इन्फ्युजन असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वॉटर सोल्युबल ड्रग आर मोरली अब्सॉर्ब्ड बाय. जे काय वॉटर सोल्युबल ड्रग आहे ते मोस्टली कोणत्या प्रोसेसना अब्सॉर्ब केले जातात, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट प्रोसेसनं. तर या ठिकाणी मित्रांनो, पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये नो एनर्जी इज रिक्वायर्ड
फॉर अब्सॉर्प्शन. ओके, तर या ठिकाणी कोणत्या प्रकारची एनर्जी लागत नाही. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये एनर्जी लागते. तर जे काही जेवढे काही वॉटर सोल्युबल ड्रग आहेत ते कोणत्या प्रोसेसनं अब्सॉर्ब होतात बॉडीमध्ये, ते आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट प्रोसेसनं. त्यानंतर आहे डिफिशियन्सी ऑफ विच ऑफ द फॉलोइंग विटॅमिन लीड टू बेरीबेरी. जो काय बेरीबेरी आजार आहे कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होतो, तर तो आहे, त्याचं उत्तर आहे थायमाइन. थायमाइन या विटॅमिन मुळं जो काय थायमाइन कोणत्या ग्रुपचं विटॅमिन आहे, बी कॉम्प्लेक्समधलं हा काय आहे विटॅमिन आहे. ओके, त्यामुळं काय होतं, त्याच्या डिफिशियन्सीमुळं काय होतं, बेरीबेरी हा आजार होतो. त्यानंतर नाईट ब्लाइंडनेस इज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ, म्हणजे काय नाईट ब्लाइंडनेस म्हणजेच रातांधळेपणा हा आजार कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होतो, तर जनरली तो विटॅमिन एमुळं होतो. त्यालाच आपण कॅरोटीन असं पण म्हणतो. त्याचबरोबर विटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळं झेरप्थॅल्मियासुद्धा होतो. त्याला त्वचा कोरडी पडते, त्याला आपण झेरप्थॅल्मियासुद्धा म्हणतात. तर विटॅमिन ए डिफिशियन्सीमुळं रातांधळेपणा, त्यालाच दुसरं नाव काय, कॅरोटीन. विटॅमिन एला दुसरं नाव काय त्याचं, कॅरोटीन. तर नाईट ब्लाइंडनेस हा आजार विटॅमिन एमुळं होतो. ओके, त्यानंतर ॲसेटाझोलॅमाइड इनहॅबिट कार्बोनिक अनहायड्रेट्स. उत्तर काय आहे, कार्बोनिक अनहायड्रेट्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग ड्रग कॅन बी यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ वॉमिटिंग. तर मित्रांनो, वॉमिटिंग या कंडिशनमध्ये आपण कोणता ड्रग देतो, तर त्याचं उत्तर आहे क्लोरप्रोमॅझिन. तर क्लोरप्रोमॅझिन हा जो काय ड्रग आहे तो जनरली वॉमिटिंग या कंडिशनच्या ट्रीटमेंटसाठी आपण या ठिकाणी यूज करतो. तर या ठिकाणी